हे तुम्ही पकडलाव काय? माझं नाव गोदावरी. गोदावरी आई आहेत आणि तलावामध्ये मासे पकडायला आली बघा. आणि ही आई बघा ऐकतच नाही. किती मासे घेऊन जाणार हो आई? किती वर्ष झाली तरी या प्रथेला, काय सांगणार? बापरे बघा कसला मोठा नंदी कटला ना. वहिनी काय करणार आता याचा? आपले बापदेवाचा उत्सव असतो दरवर्षीप्रमाणे आम्ही हा त्याला प्रेमाने साजरा करतो. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. कुलाबा दक्ष मित्राची हल्दीची सिरीज एन्जॉय केली ना. आता आलोय आपण कलंबुसरे गावामध्ये. आपला मित्र रोहित आहे, भरपूर टाइमापासून आपल्याला इकडची गोरी चिंबोरी वगैरे पकडायला घेऊन जातोय. त्यांनीच आपल्याला काल रात्री फोन केला होता. दादा आमच्या गावामध्ये जत्रा आहे आणि जत्रेनिमित्त जो आमच्या मंदिरासमोर तलाव आहे त्या तलावामध्ये अख्खी गावकी उतरते आणि तिकडची जी मासली आहे ती पकडण्याचा प्रयत्न करतो. तर आता मी जे काय बोलते ते तुम्हाला समजणार नाही, पण एक नजारा देतो, ते बघून तुम्हाला नक्कीच अंदाज येणार. तर सकाळीचे 7 वाजलेत आणि हा नजारा बघा. बापरे. तर आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आपला मित्र रोहित, माझा कॉन्टॅक्टच बंद झालाय, रेंज नाही, पण बघा कसा नजारा आहे तो. नमस्कार काकी, काय नाव तुझा? मालती. कुठल्या तुम्ही? गजानन नाईक. बापरे झाली सुरुवात. मालती काकी पण आली आणि इथं सुरुवात झाली बघा. हो, एक पण मासा आज उरणार नाही मला वाटतं. सर्व मासे आज आपण पकडून नेणार आहोत. हे बघा कसा नजारा आहे तो. बापरे. नमस्कार. ही एकाच गावची मंडळी आहेत का कसं असतं? एकच गावची मंडळी, सगळी एकच गावची. कंचा गाव आहे हो? कलमुसरे. कलमुसरे. कलमुसरेची. अरे बापरे, मासे ओढायला लागले बघा. काय भेटला? कटला. कोणाला काय भेटेल काय माहिती, पण सर्व गाव आलाय बघा तुम्हाला मासे पकडायला. या आईनी काहीतरी मासा पकडलाय, बघूया. बाकी काय दिलास? कसला मासा आहे हो? कटला आहे? रोहू. काय बोलली? हे गेला तो. गेला. मिनीना हात लावला नाही तर मावा घेशील. हो, आपोआप गेला तो. तर आपला मित्र रोहित ज्याने आपल्याला बोलवलाय तोच झोपलाय. पण आणखी एक मासा आलाय बघा. हो, काय आहे? हा, कटला आलाय बघा, कटला. वा वा, मस्त मस्त. हो यश भाऊ. हा. आणि सर्व तुम्हाला आडवे व्हिडिओ काढताना दिसणार, पण आपला यश मित्र उभा. हा, इंस्टाग्राम वाला ब्लॉगर दिसते बघा. बापरे, हो बघ, रेकॉर्ड वाला. आता हे गोरे पाण्यातलं मासे आहेत, आपल्याला समजत नाही याची नावं. दाखव. हा, पण यो बघा कसला मासा आहे. काय आहे हो? कटला. हा, कटला दिसते बघा. लय मोठं मोठं मासं काढतात सर्वजण. यो बघ. बापरे, यो काय घेऊन आलाय? बघा कसला आहे यो? कटला. हा, हे गोरे पाण्यांची माशांची नावं नाही माहिती, पण कटला. आणि फंटूस बघा, मस्त. काय करशीव काय आता याचा? फक्त सोडणार त्याला डबल हे घेणार, मोठा घेणार. हा, मोठा घेणार, छोटं सोडणार. पण हे जत्रेच्या आधीची जत्रेसाठी असते का? दरवर्षी असते जत्रेसाठी. म्हणजे याची जेवण बनवतो जत्रेला. आणि मासं कोण सोडतंय यान त्याला? गावकी सोडते. गावकी सोडतंय आणि अख्खी गावकी येते ना. म्हणजे एकाच टायमाला सर्व उतरतात, ज्याला भेटला तो भेटला ना. हा, हे बघा नवीन प्रथा. हो बघा. फॉर्म वाला. काय आणलास? गेल्या वर्षी उरलेलं हा, आता ठेवलं. जितार नाही सोरीत. पलवतात. अच्छा, जितार पण आण, पण इतर वरस, शिंपली आणि कटलं दिसतात बघा. बापरे, झोला मारतात आणि इथं बघा मासे घेऊन येतात. शंकराचं मंदिर आहे, त्याच्या बाजूलाच हा तलाव आहे. आणि बघा सर्व कलंबुसरीची लोक आलीत. आई नाकवा मावरा घेऊन आलाय. काय बनवशील याचा? आता रस्सा आणि फ्राय. रस्सा आणि फ्राय.
म्हणजे ही एकच गावची लोक का 4-5 गावातली एकाच गावातली कलंबुसऱ्याचीच ना हा मग जत्रेला पाहुणे येतात त्यांच्यासाठी धरताव काय हा असं नाही आपल्याला पण पाहुण्यांना पण सर्वांना उद्या जत्रा आहे ना का आजच आज जत्रा आहे आज जत्रा आहे म्हणजे दरवर्षी जत्रेच्या दिवशी होत असते हा दरवर्षी जत्रेच्या वेळेला मारतात आणि हे मावरा सोडतात कधी पाऊस संपल्यावर हा पाऊस जून मध्ये सोडतात जून मध्ये म्हणजे एकच वर्ष होतपर्यंत ना हा 10 महिन्याचा मावरा आहे तेच काढायला आलेत बघा आणि आता सर्व मंडळी उतरली तर पाणी खदूल झालंय हा आणि सगळ्यांना एकच आट आहे अक्का आहे मावरा पकडाचा तो घेऊन या आणि मच्छी पकडा हे बघा हो आणखी एक कटला काय नाव काय तुमचा संदेश नाईक कटला घेऊन आलाय म्हणजे छोटा मावरा सोडणार ना परत हा छोटा मावरा सोडणार आणि मोठा मावना घेणार आहे बघा हॅलो हा काय नाव मित्रा अरे बापरे डॉक्टर साहेब पण आलेत मासे पकडायला हे पण डॉक्टर आहेत हा आणखी एक मित्र आलाय काय घेऊन आलास येऊ कटला बापरे हे मासे आपण नुसते व्हिडिओ मध्ये बघितलेले गोड्या पाण्यातले आज बघा नंदी सारखा आहे ना नंदी कटला आहे बघा निशान मित्र पण आलाय आपला हॅलो तू याच गावचा आहेस ना हा म्हणजे काय प्रथा असते ही काय सांग प्रथा म्हणजे आपला वर्षभरातून आपण एकदा म्हणजे आपला दरवर्षी आपल्या होलीच्या दिवशी होतो पण यावर्षी पाणी जास्त होतं त्याच्यामुळे आपण आपल्या जत्रेच्या दिवशी केलेलं आहे तर वर्षातून एकदा होतोय पूर्ण गावकरी एकत्र येतात आणि शिस्तबद्ध पद्धतीने एकत्र तळ्यामध्ये उतरतात भले मच्छी भेटो ना भेटो पण मजा आली पाहिजे निशान मित्र आपला इंस्टावर आणि यूट्यूब दोन्हीवरती ऍक्टिव्ह आहे आणि इन्स्टाच्या व्हिडिओ नेक्स्ट लेवलचे आहेत मित्राच्या नक्की फॉलो करा काय निशान पाटील एडिट्स निशान पाटील एडिट्स चालेल थँक्यू बापरे नंदी कटला सोनाक्षीताई आहेत आपल्या रोहित मित्राच्या बहीण आहेत हे तुम्ही पकडलाव काय हा हे बघा नंदी कटला हा ताई मग ही जत्रा कंची असते कंची देवाची शंकराची असते तुमच्या गावात मंदिर आहे काय बापूजी देवाचं मंदिर आहे त्यांच्या गावात ती त्याचीच जत्रेसाठी बघा नंदी कटला घेऊन आलो मित्र काय घेऊन पकडलास नंदी कटला आणि आणखी काय काय मासा असतं नियन काय कोलब्याचे नसतात मोऱ्या देत काय फंटूस न कटला आवरत असते हे बघा नंदी कटला फंटूस बिंटूस सर्व आहे हे दीदी तू काय पकडलेस काय आहे शिंपल्यांचा रस्सा करणार तू हा हे बघा प्रत्येक जण आपापला आसू घेऊन येतात आणि बालद्या घेऊन येतात आणि बघा बापरे हे काय आहे शेंगटी हा शेंगटी मावरा मिळलाय बघा शेंगटी नंदी कटलं भरपूर सोडतात नंदी कटला वयामध्ये या छोट्या छोट्या मुली आहेत सर्व लहानपणापासून जातात असे मासे पकडायला आहे बघा त्या बाजूला पण भरपूर मंडळी आहेत तिथे पण आपण जाण्याचा प्रयत्न करूया पण बघा कसा नजारा येतो एका तलावामध्ये अख्खा गाव येऊन मासे पकडतात बघा सर्वजण आसू बालद्या घेऊन आलाय आणि आपला मित्र बघा हस्की ब्रीडचा डॉगी घेऊन आलाय या मावशी बघा हो आई काय काय पकडलं जितारा मिळला हा हे बघा जितारा पकडला दाखवत नाही हे बघा कॉम्पिटिशन बघा कष्ट बघा बापरे तर मंडळी व्हिडिओ बघायला मजा येते ना तर आपल्याकडनं तुम्ही आम्ही स्वतःहून बनवलेले घरगुती अस्सल आगरी कोळी मसाले ऑर्डर करू शकता सोबत गरम मसाला कोळंबी लोणचा हळदीही ऑर्डर करू शकता तर स्क्रीनवरती नंबर येते त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच ऑर्डर करा कोळी किचनचा अस्सल आगरी कोळी मसाला तर आलो तेव्हा भेट झाली होती आपल्या या मित्राची आणि बघा कसला मोठा नंदी कटला ना हा नंदी कटला काढलाय तो बघा हा झाला फुल पार्टी झाली आहे बघा नंदी कटला मस्त तीच कटलं जास्त सोडतं वाटतं हे बघा आणखी एक मित्र आलाय हा दोन नंदी कटला आणि हे दुसरं काय आहे हा कटला आणि नंदी कटला आहे बघा वहिनी काय करणार आता याचा हा कालवण हा कालवण करणार आणि जी मंडळी आपल्या जत्रेला येतील त्यांना जेवण देणार ना हा हीच प्रथा तरी किती वर्ष झाली असतील हे करता आपण तरी 25 40 म्हणजे 40-50 वर्ष आधीची हा 40-50 वर्ष आधीची प्रथा आहे बघा हा इकडे आपला उरणचा विरेन पण आलाय बघा हाय आणि अनाया बघा हाय तुझं नाव अनाया
आमच्या आणायला भेटायला येते घरी. हा पण मासा घेऊन यायला लागेल ना तुला. हा हे बघा. आणि इकडे मी पनवेलकर पण आहे बघा. कसं वाटतंय नजारा? एक नंबर. कधीच अशी मजा बघितली नव्हती. मेन म्हणजे प्रत्येक गावात ही आधी प्रथा होती, पण इथली शिस्तबद्दल बघून आहे ना, शिस्तच एक नंबर आहे. सर्वांनी एकत्र उतरले आणि बघा काहीच गोंगट नाही, काही जल्लोष नाही, एकदम शिस्तीत. बरोबर, शिस्त इथे बघायला मिळते. प्रत्येक जण आपले आपले मासे पकडतोय बघा. नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव गोदावरी. गोदावरी आई आहेत आणि तलावामध्ये मासे पकडायला आले बघा. आणि ही आई बघा ऐकतच नाही. किती मासे घेऊन जाणार हो आई? किती वर्ष झाली तरी या प्रथेला? काय सांगणार? किती वर्षापासून करतावे? तरी मला ते 90-100 रुपये. 100 वर्षाची पूर्वीची प्रथा आहे ही. हा तुमच्या लहानपणापासून? हा म्हणजे तुम्ही लहानपणी या वयाच्या होत्या छोट्या छोट्या तेव्हापासून मासे पकडायला यायच्या? बापरे, मस्त. करा करा. हा ही बघा गोदावरी आई लहान होती तेव्हापासून मासे पकडत आहे आसूनी, आणि आता एकदम एक्सपर्ट झाल्यात बघा. आता हे दोन मित्र आसू मारून येतात. बघूया यांना काय येतं. काय आला? हा आला. बापरे, नंदीच काढतात सगळं. गोदावरी आईनी पण मस्त मोठा मासा काढलाय बघा. जेवायला बोलवीच नाही, बलके व्हिडिओ काढते, याला बोलवते जेवायला. हो येतो. करा. हे बाबू, कोणता मासा आहे हा? नंदी बोल, नंदी. कोणता मासा आहे हा? बोल, नंदी बोल. नाही ती घाबरते. अनाया, कोणता मासा आहे? नंदी. तर आता तलावाच्या कोपऱ्यातून एक राऊंड मारूया आपण. काय काय मासे मिळलेत सर्वांना ते दाखवण्याचा प्रयत्न करूया. भरली टोप. हा आणि हा आपला मित्र बघा. काय धेलास का नाही मावरा? अरे नंदी आहे. हॅलो, तुम्ही नाही जाऊ मावरा पकडायला? हा बापरे, जाम मोठी मासली पकडली बघा हिने. हा तंदुरी करणार आहेत कटलेची. म्हणजे बघायला आल्या हो काय तुम्ही? हा पाहिजे ना. बरोबर. प्रेक्षक म्हणून आलेत. हा पण मस्त. कुठनं आल्या? कलंबुसऱ्याच्यात ना? हा गावातनच आहेत. पण बघा मस्त. मग पाहुण्यांना वगैरे बोलवू नाही तुम्ही असं बघायला? हा जत्रेला बोलवता. हा म्हणजे जत्रा असली काय असली का आपण कुठे चिकन मटण आणायला जातो, पण यांच्या गावची मंडळी बघा डायरेक्ट तलावामध्ये येऊन मासली पकडून घेऊन जातात. याचाच जेवण बनवशीव ना? आमची परंपरा आहे ना गावात मच्छी पकडायची जत्रेला. जत्रेच्याच दिवशी ना? जत्रेच्याच दिवशी मासे पकडताना मस्त. प्रियांशूला पाठवलाय मासे पकडायला. काय तुझं नाव काय? सारा शाळेत नाही गेली? हा साराला आज सुट्टी आहे. हा ही बघा आणखी एक दीदी आहे. तुझं नाव काय? आरोही. हा आरोही आणि सारा सुट्टी तुम्हाला शाळेला? हा मासे पकडायला आले. शिंपल्या पकडल्यात बघा मस्त. मॅडमनी व्हिडिओ बघितला तर मारेल तुम्हाला. हा हे बघा शाळेच्या ड्रेसमध्ये आलेत. काय बाबू, काय नाव? कियांश. मासा पकडलास की नाही? काय भरले बालद्या? हा बालद्या भरलेत बघा मस्त. पंटूस. हो आई नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव मंगलू गंगाराम पाटील. हे काय सर्व तुम्ही पकडलाय? सगळींची? हा सगळींशी मिळून हे बघा मावरा पकडलाय मस्त. तुम्ही नाही उतरल्या? उतरा तुम्ही पण. ही आई बघा. आई किती वय तुझा झाला असेल? किती वर्षाची आहेस तू? तुलाच नाही माहिती? आधार कार्ड नाही तुका? हा बघा आई आजी दिसतात. किती वर्षाची असेल ही तरी? 80. हा 80 वर्षाची आहे बघा. तिला माहिती नाही, माहिती असतं तर 90 पार असती. 90 वर्ष. हा 90 वर्ष. तिला नाही पटत 90 आणते. हा 50-30 वर्षाची आहे फक्त आजी आमची. हे बघा मस्त. पण या वयामध्ये पण मासे पकडताना दिसते बघा, फटाफट काम करताना. तर
मोठी पलट आहे. पारंपरिक मजा आहे. सर्व एकत्र येतात आणि यावर्षी आणि आपले बापदेवाचा उत्सव असतं. त्याच्यासाठी 10 गावांचा उत्सव असतो आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही हा तलाव प्रेमाने साजरा करतो. नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव भालचंद्र पाटील. बालचंद्र पाटील. हे तुम्ही पकडलेत काय मासे? हा वा, हे बघा नंदी. पेरीचा म्हणजे पेरीचं म्हणजे गाबोली. गाबोलीचा आहे बघा, आपण गाबोलीचं म्हणतो आणि हे पेरीचा म्हणतात. नंदी कटला ना, नंदी कटला, रोहू मासा, नंदी कटला, शेंगटी, अजून शेंगटी, तिलापी, या प्रकारचे मासे मिळतात बघा. भालचंद्र पाटील, धन्यवाद माहिती देण्यासाठी. हॅलो, काय पकडले की नाही मासे? आहेत ना? सुरेश नाईक, धन्यवाद. बस झाला. मस्त मस्त मासे भेटलेत बघा. सध्या पाऊण तासाची मेहनत आहे. काय काय पकडलाय? नंदी 2 नंदी कटले 2 7 वाजता येतात आणि 7:30 पावणे 8 पर्यंत जातात ना. किती लोक असतील तरी अंदाजे? 500 लोक असतील. 500 लोक एका तलावामध्ये ना मासे पकडताना. तरी पण बघा 2 प्रत्येकाला भेटले. नंदी भेटले 2. ते पाऊण तासाची मजा आहे आणि तला रिकामी. आता मासे परत सोडणार काय तलावामध्ये? 7-8 हंड्या सोडवणार पुन्हा नंतर पावसाळ्याच्या नंतर पाऊस झाल्यानंतर. स्वप्नील पाटील आपला मित्र आहे बघा. नंदी ना, नंदी कटला, रोहू सर्व घेऊन चालला. आणखी मित्र पूर्ण परिवारासोबत आलेला वाटतो. याचं नाव काय? हाय, काय पकडलास आज? मासा नाही पकडला? हे बघा जियांशनी किती मासे पकडलेत बघा. चालेल, चला. हॅलो, अरे बाबू थांब, मला नको मासे ते, थांब. काय पकडलंस दाखव. ही बघा छोटी चालली मासे घेऊन. दे मला आता ती बादली. हाय, तू काय पकडला? शिंपले आणि मासे पकडलेत बघा. मस्त मोठा मासा आहे. बापरे मामा, मोठी पलट घेऊन चाललो तुम्ही. मस्त मस्त, हे बघा भारी भारी. कुठं चाललास घेऊन मामा? यानं सांगून ठेवलेलं काय? मी अक्का मारीन तेव्हाच या बघा. सगळं मासे तुम्हालाच भेटलं. मस्त मस्त सर्व नंदी. दर दिवसाला नंदी भेटला की पाया पडत असत. आणि नंदी आलेत बघा त्यांना. हे काय मरूल आहे? मरून मासा बापरे, हो बघा कसला मोठा. एकदम तर चिंबोरा लोकांच्या चावते ऐकलं होता, पण चिंबोऱ्याच्या कोण चावते ते नव्हतं ऐकलं. हा बघा आपला मित्र मरूल, सर्वात मोठा मासा ना. मस्त मस्त. चला, तर आज प्रयत्न होता कलंबुसरे गावामध्ये पारंपरिक जत्रेच्या दिवशी कशी मासेमारी होते त्यांच्या तलावामध्ये ते दाखवण्याची. जर प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा. चला, बाय बाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो धन्यवाद. येतो जेवायला आता. चला. हर हर महादेव. लय भारी. बाय. रिक्षा घेऊन आलेल्या. हॅलो. हे काय मरूल आहे? मरून मासा बापरे, हो बघा कसला मोठा. एकदम करा तुम्ही काय हात रोखवतो. हो चला, बाय बाय बाय. नेक्स्ट टाइम. झाला मैत्रीचा हातात काटला घेतलेला. चला. अण्णा तुम्ही माझा करा. बाय. अनंत रामभाऊ म्हात्रे. हा सकाळी 7 वाजता आलो मच्छी पकडायला. भरपूर मच्छी भेटली, खूप आनंद आला. हो, खूप मजा आली. या सर्वांनी जेवायला. या सर्वांनी जेवायला. यात्रेला या.